अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 23 डिसेंबर शनिवार बघा अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण उद्या आहे या वर्षातील शेवटची एकादशी, उद्या आहे या मार्गशीर्ष महिन्यातील अत्यंत महत्त्वाची एकादशी, जिला भागवत एकादशी असं म्हणतात। बघा उद्याचा जो दिवस आहे तो भगवान श्री विष्णूंची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे। खरं तर एकादशीचं जे व्रत आहे हे व्रत भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित आहे आणि एकादशीचं व्रत केल्याने आपली 100 पापांतून मुक्तता होते। कुठल्याही प्रकारचे दोष असतील, ग्रहपीडा असेल, इडापीडा असेल, साडेसाती असेल तर त्या सगळ्यातून आपली मुक्तता होते। बघा एकादशीचं व्रत हे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा घरामध्ये बरकत येण्यासाठी, घरात सुख समृद्धी येण्यासाठी जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं हे आपल्या आयुष्यातील साडेसाती, ग्रहदोष, इडापिडा नष्ट करण्यासाठीही विशेष महत्त्वाचं आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याच्या या एकादशीचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा उद्याच्या दिवशी आपल्याला दही भाताचा हा एक उपाय करायचा आहे, जो उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असलेली जी अवलक्ष्मी आहे तिचा नाश होईल। आपल्या जीवनात असलेले जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य कुठेतरी संपत जाईल। आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा असेल, जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पितृदोष असेल, शत्रुपीडा असेल, कुठलेही शाप हाय या सगळ्यांचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर त्या प्रत्येक दोषातून तुमची मुक्तता होईल। आता उपाय नक्की काय आहे हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा एकादशीच्या दिवशी दही भाताचा हा उतारा किंवा दही भाताचा हा उपाय केल्यास तुमच्या आयुष्यामध्ये जी आलेली संकट आहे ती संकट निघून जातील। तुमच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल, बरकत मिळेल, तुमचं प्रत्येक काम हे निर्विघ्नपणे पार पडेल। कितीही एखादी बाधा जर तुमच्या घरात तुम्हाला किंवा घरातील कुठल्याही व्यक्तीला त्रास देत असेल तर त्या बाधेचा क्षणात नाश होईल। हा उपाय आपल्याला सकाळी 9च्या आत किंवा सायंकाळी आपल्याला 6च्या पुढे करायचा आहे। सकाळी करत असाल तर 9च्या आत करा आणि सायंकाळी करत असाल तर प्रदोष समय सांज वेळ म्हणजे 6च्या पुढे तुम्ही रात्रीपर्यंत कधीही करू शकता। ठीक आहे, यासाठी तुम्हाला काय करायचंय, मुठभर तांदूळ घ्यायचे, एका मुठीमध्ये मावतील एवढे तांदूळ एका टोपशीमध्ये टाकायचे, त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि चिमूटभर तुम्हाला मीठ घालायचंय। हा भात जो आहे तो तुम्हाला शिजत ठेवायचा आहे। भात शिजला, थोडासा थंड झाला की त्यानंतर एखादा पुठ्ठा किंवा एखादा तुमच्याकडे प्लेट असेल यूज अँड थ्रो वालं तर ते प्लेट घ्या, किंवा एखाद्याचं झाडाचं पान असेल तर ते घेतलं तरीही चालेल। त्याच्यावरती तुम्हाला हा जो भात आहे शिजलेला तो भात तुम्हाला ठेवायचा आहे। ठीक आहे, भात ठेवून झाला की त्यानंतर त्या भातावरती तुम्हाला थोडंसं दही घालायचंय, अगदी थोडंसं दही घाला। कुठलंही घरातलं असेल तर ते घ्या, विकत्री असेल तर विकत्री घेतलं तरीही चालेल। या दह्यावरती तुम्हाला थोडंसं कुंकू टाकायचंय। बघा थोडंसं फक्त कुंकू घालायचं आहे आणि या कुंकूवरती तुम्हाला पांढरे किंवा सफेद तीळ घालायचे, अगदी चिमूटभर तीळ घालायचे आहेत। ह्या सर्व वस्तू घालून झाल्या की त्यानंतर एक वात घ्यायची आहे। आपल्या घरामध्ये जी कापसाची वात आहे तीच वात घ्यायची आहे, फक्त ती तेलामध्ये भिजवायची आहे आणि तेलामध्ये भिजून ही जी वात आहे ही वात तुम्हाला त्या दही भाताच्या वरती तुम्हाला ठेवून द्यायची आहे, वात प्रज्वलित करायची आहे। ठीक आहे, जेव्हा ही वात पेटेल, प्रज्वलित होईल, तेव्हा हा दही भाताचा जो उतार आहे तो तुम्हाला तुमच्या दोनही हातामध्ये घ्यायचा आहे आणि दोनही हातामध्ये घेऊन घरातील 4ही कोपऱ्यांवरनं हा उतारा तुम्हाला उतरवायचा आहे। जे घराच्या आतमध्ये जे 4 कोपरे आहेत, ज्या 4 दिशा असतात, या 4 दिशांवरून तुम्हाला हा दही भाताचा उतारा उतरवायचा आहे। घराचा जो मेन दरवाजा आहे या मेन दरवाजावरून देखील तुम्हाला हा उतारा उतरवायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर घराच्या बाहेर जाऊन हा उतारा कुठल्याही पिंपळ वृक्षाजवळ जाऊन तुम्हाला ठेवायचा आहे। आता पिंपळ वृक्षाजवळच का, तर बघा पिंपळ वृक्षावरती भगवान श्री विष्णूंचा वास असतो आणि जिथे भगवान श्री विष्णू तिथे माता लक्ष्मी असते। जेव्हा तुम्ही हा उतारा एकादशीच्या दिवशी कराल तेव्हा घरातील अवलक्ष्मी, दारिद्र्य, नकारात्मकता, वाईट शक्ती, शत्रुपीडा, इडापीडा सर्व काही तुम्ही त्या दही भातामध्ये खिचून, किंवा दही भातामध्ये इतकी क्षमता असते की सगळी वाईट शक्ती त्याच्यामध्ये क्षणात शोषली जाते।
आणि एकादशीच्या दिवशी जेव्हा तुम्ही हा उतारा घरातील चारही दिशांना फिरवाल तेव्हा घरामधील चारही दिशांना असलेली अवलक्ष्मी सर्व बाधा त्याच्यामध्ये शोषली जाईल. आणि जेव्हा तुम्ही पिंपळ वृक्षाजवळ जाऊन ठेवाल तेव्हा लक्षात घ्या त्या क्षणात तुमच्या घराची बांध खुलेल. कारण भगवान श्री विष्णूंचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. भगवान श्री विष्णूंजवळ तुम्ही तुमच्या घरातील आयुष्यातील सर्व संकट जी आहेत ती सोपवलेली आहेत आणि त्या क्षणात तुमच्या घराची, तुमच्या आयुष्याची, तुमच्या लक्ष्मीची बांध खुलायला सुरुवात होईल. घरातील इडापिडा जी आहे ती इडापिडा कुठेतरी नष्ट होईल. भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. बघा, हा उतारा तुम्हाला कुठल्याही पिंपळ वृक्षाजवळच जाऊन ठेवायचा आहे. कारण एकादशीच्या दिवशी पिंपळ वृक्षाचं जे महत्व आहे ते खूप जास्त आणि खूप मोठं आहे. कारण साक्षात या दिवशी भगवान श्री विष्णू जे आहेत ते या पिंपळ वृक्षावरती वास करत असतात. ठीक आहे, हा उतारा तिथे ठेवून द्यायचा आहे. तुमची जी इच्छा आहे, ज्या इच्छेसाठी आज तुम्ही हा उतारा केलाय की माझ्या मुलांमधील नकारात्मकता निघून जाऊ दे, माझ्या मुलांमधील नकारात्मकता संपण्यासाठी मी हा उपाय करत आहे, किंवा माझ्या घरातील दरिद्रता संपण्यासाठी मी हा उपाय करत आहे, किंवा माझा पती व्यसनाधीन झालेला आहे त्याचं व्यसन निघून जाण्यासाठी मी हा उपाय केलेला आहे, किंवा माझ्या घरात बरकत येण्यासाठी मी हा उपाय केलेला आहे, घरातील शत्रुपीडा संपण्यासाठी मी हा उपाय केला आहे. जे तुमच्या मनात असेल ते तुम्हाला पिंपळ वृक्षाच्या जवळ व्यक्त करायचं आहे, बोलायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्या पिंपळ वृक्षाला तुम्हाला 7 वेळा, 11 वेळा, 21 वेळा किंवा 51 वेळा तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ठीक आहे, हे सर्व करून झालं की त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. घरी येत असताना घराच्या बाहेर स्वच्छ हात पाय तुम्हाला धुवायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे. हा एक उपाय केल्यानंतर येत्या 24 तासांच्या आत तुम्हाला असा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. घरातील नकारात्मकता कुठेतरी संपल्यासारखी वाटेल. जिथे घरामध्ये बसावंसही वाटत नव्हतं, सतत अशांत वाटत होतं, घरामधील दारिद्र्य संपत नव्हतं, तिथे घरामध्ये सकारात्मकता यायला लागेल. माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावरती होईल आणि तुमच्या ज्या इच्छा होत्या, ज्या इच्छित मनोकामना होत्या तर त्या इच्छित मनोकामना देखील पूर्ण होतील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. बघा, समजा सकाळी हा उतारा केला, तुम्ही सांगाल की आम्हाला लगेच जाणं शक्य नाही, हा उतारा घराच्या बाहेरच तुम्ही ठेवून द्या, चालेल, घराच्या बाहेर ठेवून द्या. समजा ती वात तिथे विजली घराच्या बाहेर ठेवल्यानंतर तरीही चालेल. दुपारी, सायंकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तो उतारा तुम्ही पिंपळ वृक्षाजवळ घेऊन जा आणि तिथे गेल्यानंतर ती जी वात आहे तेलाने लावलेली तर ती वात पुन्हा तुम्हाला प्रज्वलित करायची आहे. तिथे गेल्यानंतर लक्षात ठेवा की जी तुम्ही त्या दहीभाताच्या उतारावरती वात ठेवली होती ती तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्रज्वलित करायची आहे. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.